वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत सिल्क थ्रेडने कशी स्टिचिंग करायची असते। सिल्क थ्रेड म्हणजे हा सिल्कचा दोरा। यामध्ये लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 mm आणि ही सीजर। यामध्ये पहिल्यांदा मी हे दोन कलर घेतलेले आहेत। एक ग्रीन कलर आहे आणि दुसरा फेंट ग्रीन मध्ये असल्यासारखा कलर आहे आणि यांची अशी या पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे। चला आता आपण सुरुवात करूया। यामध्ये पहिल्यांदा नीडल खाली घातली, खालचा दोरा वरती घेतला, पुन्हा त्यानंतर पुन्हा एकदा नीडल खाली घातली, त्यानंतर खालचा दोरा त्यामध्ये टाकला, वरती घेतला आणि नीडलला टर्न केलं। पुन्हा अजून नीडल खाली टाकली, खालचा दोरा त्यामध्ये टाकला, पुन्हा अजून टर्न केलं। पुन्हा एकदा नीडल खाली टाकली, पुन्हा खालचा दोरा टाकला, त्यानंतर नीडलला पुन्हा टर्न केलेला आहे। या पद्धतीने करायचं असतो। यामध्ये सर्वात प्रथम जो तुम्ही सिल्क थ्रेड वापरणार आहात, जर तुम्ही पहिल्यांदा नवीन शिकणारे असाल म्हणजे बिगिनर्स जर असाल तर तुम्ही सिल्क थ्रेडच्या ऐवजी आपला जो साधा मशीन थ्रेडचा जो दोरा असतो तो वापरू शकतात। सिल्क थ्रेड हा दोरा जो असतो हा पटकन तुटणारा असतो, त्यामुळे तुम्ही मशीन थ्रेडचा जो दोरा असतो त्याचा वापर केला तर तुटण्याचे चान्सेस थोडे कमी असतात। जोपर्यंत तुम्हाला परफेक्टली येत नाही तोपर्यंत तुम्ही मशीन थ्रेडचा जो दोरा असतो त्याचा वापर करू शकतात। आरी वर्क करताना सिल्क थ्रेड घेताना कधीही एकच घ्यायचा नाही, तो दोन घ्यायचे, कारण एक दोऱ्याच्या याच्याने फिनिशिंगही चांगली येत नाही आणि तो दोरा दिसतही नाही। त्यामुळे कधी पण घेताना दोन दोरे घ्यायचे। यामध्ये तुम्ही सेम कलरचे दोन दोरे घेऊ शकतात किंवा डिफरंट कलरचे दोन दोरे घेऊ शकतात। या दोऱ्यांचा याचा वापर तुम्ही तुमच्या ब्लाउजला जी बॉर्डर असते ती बॉर्डर करण्यासाठी तुम्ही करू शकतात। कॉन्ट्रास्ट कलर मध्ये बॉर्डर खूप छान दिसते याची। नीडलला खाली टाकायचं, त्यानंतर खालचा दोरा त्यात टाकायचा, पुन्हा वरती काढायचं, नीडलला टर्न करायचं आणि पुढे। पहिल्यांदा तुम्हाला जमणारच नाही, दोरा जास्त तुटेल, पण याला प्रॅक्टिस केल्याच्या नंतर याचा प्रमाण दोरा तुटण्याचं प्रमाणही कमी होऊन जातं। Thank you for watching.